मेसमध्ये ना पनीरची भाजी बऱ्याच वेळा बनवलेली आहे, पण अशा पद्धतीने पहिल्यांदाच बनवते। चला बघूया कशी बनती ते। पहिले तर पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे, गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, थोडासा गुलाबी कलर येऊपर्यंत असा। नंतर पनीर फ्राय झाल्यानंतर याला कोमट पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे पनीर आपलं सॉफ्ट राहतं, कडक राहणार नाही आहे। आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये कांदा, टमॅटो, लाल मिरची, काजू, अद्रक, लसूण टाकलेला आहे आणि कांदा टमॅटो चांगला परतून घेतला सॉफ्ट होईपर्यंत। नंतर घरगुती मसाला टाकलेला आहे, त्यामध्ये पाणी टाकून मसाला शिजवून घेतला आणि थंड करून मिक्सरला बारीक प्युरी करून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल गरम करून जिरा, तमालपत्र, वाटलेली प्युरी घातली आणि परतून घेतली चांगली। नंतर पनीर टिक्का मसाला, काश्मीरी मिरची पावडर, हळद, धना पावडर घातली आणि तेल सेपरेट होईपर्यंत मसाला परतून घेतला। आता पाण्यासोबत इथं पनीर टाकून घेतलेलं आहे, उकळी काढून घेतली। नंतर चवीपुरतं मीठ, गरम मसाला आणि कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकलेली आहे आणि परत चांगली उकळी काढून तयार झालं आपले झणझणीत पनीरची भाजी। अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा, खूप सुंदर होती। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।